पाठीमागे एवढे लांब असतो भारत मातेची सेवा करत असताना निघून गेला आणि भारत मातेने बोलून घेतला असा देवदास आणि प्रत्येक मित्राच्या डोळ्यामध्ये दुःखाशी अगदी काळपासूनच आहे असा सर्वांचा लाडका देवदास आपल्या सर्वांमध्ये निघून गेला शहीद झाला आपल्या भारत मातेची सेवा करत असताना आपल्या भारत मातेची सेवा करत असताना आपल्या गावाला विसरून गेला आपल्या भारत माता घेऊन गेली तुला असा अशोक जवान देवदास यांचे या ठिकाणी शासकीय उपभवनामध्ये अंत्यसंस्कार पूर्ण होत आहे बोला भारत माता की भारत माता की अमर अमर या गावचा सुपुत्र याच मातीत ज्यांना जन्म घेतला याच मातीत ज्यांना परिश्रम करून आपल्या देशाची सेवा बजावण्यासाठी जे धाडस दाखवलं ते धाडस दाखवून तो इतरांसाठी मार्गदर्शक ठरला इतरांसाठी आदर्श ठरला जेव्हा आपल्या अंगावरती या देशाची सेवा करणारा पोशाख चढतो तेव्हा जगातलं सर्वात सुंदर चित्र ते दिसतं हे सौंदर्य हा अभिमान आणि स्वाभिमान हा गर्व हा ताटा आणि हा तोरा ज्या फौजीच्या रक्तात असतो ज्या फौजीच्या हृदयात असतो तो वीर जवान आपल्या देशाची सेवा बजावत असताना जोधपूर राजस्थान या ठिकाणी यांचं दुःखद निधन झालं या वीर पुत्राला सलामी देण्यासाठी याला मानवंदना देण्यासाठी याच्या आयुष्याचं सोनं होताना पाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात याच मातीमध्ये याच मैदानावरती आपल्या देवीदासनं घाम गाळला असेल आणि देशाची सेवा बजावण्यासाठी तो फौजी झाला फौजी खरं तर आपला अभिमान आहे या गावातली अनेक मुलं एकमेकांचा आदर्श घेत आणि मार्गदर्शन घेत फौजीमध्ये सामील होतात या पुढच्या सर्व पिढ्यांसाठी आम्हा सर्वांना आदर्श करणारा देवदास दिलीप राजपूत तो आमच्यातून निघून गेला असेल तर आपल्या सेवेनं आपल्या कर्तव्यानं आणि आपल्या आठवणीनं सदैव आमच्यामध्ये राहणार आहे या आदर्श पुत्राला आपण सर्वजण मानवंदना देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात लोकांतील वातावरणामध्ये शासकीय उपमानामध्ये या ठिकाणी अंत्यसंस्कार संपन्न होतात या ठिकाणी शास्त्रीय महिलांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी आपल्या माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे वकील आमदार आदरणीय सचिनजी पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आहे त्याचबरोबर तहसीलदार आदरणीय डॉक्टर अभिजित जाधव साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचबरोबर प्रांताधिकारी मॅडम आंबेडकर मॅडम जावलीच्या शुद्ध माताच्या डोळ्यामध्ये सुद्धा कालपासून अगदी पाणी आलं असा आपला जावलीच्या शुद्ध माताच्या डोळ्यामध्ये शास्त्रीय महिलांनी असा हा सुंदर असं हर कर्म अपना करेंगे हे वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए वीर भारत माता की भारत माता की वीरपुत्र शहीद जवान देवदास दिलीप राजपूत यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात शासन आणि प्रशासनाच्या वतीनं त्याला पुष्पांजली अर्पण करून शासकीय इतमामामध्ये त्यांना आपण अखेरचा निरोप देणार आहोत या श्रद्धांजली सोहळ्यासाठी उपस्थित असलेले फलटण कोरेगावचे आमदार आणि आपले प्रतिनिधी माननीय श्री सचिन पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण या वीरपुत्राला लोकप्रिय आमदार आदरणीय सचिनजी पाटील साहेब या ठिकाणी आपल्या या फलटण तालुक्याच्या जावली गावामध्ये असणाऱ्या वीर पुत्राला ज्या वीर पुत्रानं आपल्या जावली गावचं त्याचबरोबर आपल्या फलटण तालुक्याचा मान हा भारताच्या सीमेपर्यंत पोहोचवला परंतु त्याच वीर पुत्राला धूर मरण आलं आणि आपल्या फलटण तालुक्यावरती शोककळा प्रसरली असे जावली गावचं
एक व्यक्तिमत्व ज्या व्यक्तिमत्वानं गेली 3 दिवस जावली गावच्या रोडवर फलटण तालुक्यातील सर्वच मायबापांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणून ठेवले आणि तो अखेरचा निरोप घेऊन आज या ठिकाणी आपल्या भारत मातेची सेवा करत असताना त्यांना